सक्तीच्या 25 धावा, दीपेशने केलेले 23 धावांची खेळी आणि भूषणच्या 9 धावांचं दिलेले योगदान, 1 विकेट विघ्नेशच्या नावावरती. बाकी गोलंदाज थोडेसे मागणे ठरले. पाठलाग करताना जयूची झुंजारी पारी 16 धावांची, विकास ठोकलेले षटकार 12 धावांची खेळी. प्रथमने केलेले 10 धावा, रविकांतच्या 10 धावा. 57 पर्यंत प्रवास आपण झालाय तो रेहान इलेव्हन दुर्गेश इलेव्हनचा संघ आणि 12 धावांनी हा पराभूत झालाय हा टीम आणि 12 धावांनी विजय संपादित केलाय दत्ताळीच्या संघाने. या मॅचचा हिरो 2 जण आहेत, एकाने धावा केल्यात, एकाने विकेट घेतल्यात आणि या मॅचचा हिरो आहे ज्यांना शेवटच्या क्षणी ज्यावेळेला धावांची आवश्यकता होते त्यावेळेला 8 चेंडूमध्ये 25 धावा केल्या हितेंद्र भोईर ठरल्यात, अर्थात पाती ठरल्यात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हितेंद्र आपण या, आपल्या मॅन ऑफ द मॅचचा आपण स्वीकार करायचा आहे. मैदानावरती देखील एक मोठी स्पर्धा विजय मामा चषक आपल्या भेटीला याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार चंदन सरच्या नगरीमध्ये असेल. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत आणि नारंगीच्या त्या मैदानावरती येत्या 1 ते 9 तारखेला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 3 लाख, एकूण 12 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा NCC चषक 25व्या वर्षामध्ये आपल्या भेटीला येत आहे. लोअर फुलटच बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इझिली मात्र कंप्लीट करत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 8 धावा. दोन चेंडू देखील संपला गेला, धावा धावफलकावरती 8 धावा. समीर पुन्हा एकदा, समीरचा बॉल मात्र आपण पाहिलं तर गॅपमध्ये चेंडू मात्र तिथून ढकलून दिला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, त्या मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, बॉलला थांबवलं जाईल का, परंतु बॉलला नाही थांबवलं जाणार, चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. घासपाडा SDL चौकार. कव्हरचा खेळाडू होता बरोबर तिथं 30 सेकंडच्या आतमध्ये, त्याला मात्र भेदत असताना चेंडू मात्र सीमारेषा पार गेलाय. नवनी त्यांच्याकडे श्रमता, यांच्याकडे ॲबिलिटी आहेत, ते ॲबिलिटी मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा स्लॉक स्वीप केलाय, बॉलला मात्र पाठवून दिलं जाईल सरळ सीमारेषा पार. पंच मात्र तिथून दर्शवत आहेत, हा बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. मिळता धावा 6, आधीच्या बॉलवरती चौकार होता आणि आताच्या बॉलवरती आलेल्या धावा आहेत 6. बॉयज मोरेगावचा संघ देखील एक चांगलं प्रदर्शन करतोय. गेल्या मात्र आपण पाहिलं तर आठवड्यामध्ये मैत्री चषक त्या वाघरळपाडा राजावळीच्या मैदानावरती पार पडलीत. त्या मैदानावरती देखील आपण अंतिम जवळपास दिवसाच्या क्वालिफायच्या मॅचेसमध्ये पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं, पण एक चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून राहिला होता. क्रॉसच्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खेळून काढलाय. एक धाव तिथे मात्र जलद गतीने कंप्लीट केले गेले आहेत. एक धाव पाहायला मिळतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचतात त्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतो, धावा धावफलकावरती 19 धावा. 4-4-1 बॉयज आसोळीचा संघ प्रशांत महाडिक, संजू कांबळे, अमित पाटील, सुमित पाटील, समीर गोस्वामी असेल, त्यानंतर रवी परमार, कुणाल भोईर, ऋतिक पाटील, आकाश, श्रवण विश्वकर्मा महत्वाचे खेळाडू आहेत. चांगला बॉल आता मात्र हाताळला गेलाय, सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन तिथून मात्र विसावला गेलाय. या षटकातील आपण पाहिलं तर षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या नाम्या बॉईज मोरेगाव संघाच्या मात्र 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने. आजचा जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा 5वा दिवस, उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा असणार आहेत. एक षटकाचा खेळ संपला गेला, एका षटकामध्ये धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 19 धावा. नवनीत एका बाजूने चांगली बॅटिंग करतात, त्यांना 7 मैदानावरती देत आहेत. ते खेळाडू आपण पाहिलं तर महेश आपल्याला पाहायला मिळतात. महेश महत्वाचे खेळाडू आहेत त्या संघाचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवनीत देवलेकर मैदानावरती आपल्याला सध्या स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानावरती गोलंदाज दाखल होत आहेत. मिस्टर संतोष महत्वाचे खेळाडू आहेत. देवांश 4-4-1 बॉयज आचोळी संघाच्या माध्यमातून आज कशा प्रकारे गोलंदाजी करतात हे देखील पाहण्यासारखं असेल. 5 ओव्हरचा मॅच आहे.
या अगोदरचा मॅच आपण पाहिला तर जुचंद्र संघ जो खास करून अंकुश स्मृती पत्तू पॅकर्स दत्ताळी जो जुचंद्रचा संघ होता तो मात्र विजय प्राप्त केला. एक संघ मात्र त्या 4 टीम मधून पुढे आला, तो संघ होता NCC नारंगीचा संघ. ट्रॅकर बॉल होता, खेळायचं होतं, तिथून मात्र पोझिशन मध्ये आले होते, परंतु चांगला बॉलची समाप्ती होते का तर यस डेफिनेटली चांगला बॉल मैदानावरती मात्र हाताळला गेलात. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सर्व गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मात्र पुन्हा त्या व्यासपीठावरती जोडले गेले, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा घासपाडा SDL चषकाच्या वतीनं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. 1.1 षटकांचा देखील संपला धावा फलकावरती 19. नवनीत साठी यावेळी नवनीत मात्र उकेला फटका छान प्रकारे कळला, तिथून मात्र क्षेत्ररक्षक पाठला करतोय. मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे, बॉलला थांबवलं जाईल का, परंतु तिथे खेळाडूला पहा थोडंसं घाई करा पंच स्क्वेअर लेग अंपायर तिथे जा, थोडंसं घाई करा. पाणी आयोजन कमिटीचे मेंबर पाणी देखील मैदानावरती जाईल, तिथून खास करून फर्स्ट एड किट देखील जाईल. इथून आपण अशा अपेक्षा त्याच व्यक्त करूयात. खेळाडू उन्हाळ्यात दुखापतग्रस्त मधून पुढे येईल, तिथून आपला स्वतःचं जे जिम्मेदारी आहेत स्वतःची जबाबदारी देखील घ्या. मैदानावरती जिथे डीप बॅकवर्ड्स खास करून फायनलचं क्षेत्र आहे, ते थर्डमॅनचं क्षेत्र आहे पाठीमागे, तिथे थोडंसं स्वतःची काळजी घ्या. बरोबर ती येल्लो कपडा जो आपण मारलेला आहे तर येल्लो कपड्यावरती जाताना थोडंसं विचार करून तिथून धावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाहीत याची प्रत्येकानं काळजी घ्या. थोडंसं संतुलन ठेवा, आपल्या बॉडी थोडंसं राखून ठेवण्याचा प्रयत्न तिथून करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा हादसा त्या मैदानावरती होणार नाहीत. पुन्हा त्या मॅचच्या दिशेने आपण पुनरागमन करणार आहोत. या चेंडूवरती धावा घेतल्या होत्या जवळपास 2-3 धावा घेतल्या होत्या. येस 3 धावा त्या मैदानावरती ऍड केल्या जातील. 3 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 22 धावा. 1.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावफलकावरती 22 धावा. चालू असलेली मॅच देवांश 441 बॉईज आचोळे अगेन्स्ट नाम्या बॉईज मोरेगाव. त्याच परिसरातील अगदी दोन्ही संघ आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर मोरेगावचं सत्र लागतं, त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो तर आपण त्या आचोळेच्या परिसरामध्ये आपण जातोय. तर त्या 2 संघादरम्यान चालू असलेली कडवी झुंज. फटका खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, तिथून मात्र बॉलला अडवले गेले आहेत. एक धाव मात्र पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का तर नाही होणार. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती मात्र 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घासपाडा SDL चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहात. आजचा दिवस या स्पर्धेचं पाचव्या दिवसातील आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आता पुन्हा एकदा आपण पुनरागमन करणार आहोत. महत्त्वाच्या मॅचेस संध्याकाळी देखील मैदानावरती रंगतील. कालची एक मॅच अंतिम चांगली मॅच रंगली होती शेवटची.
शॉर्ट बॉल आहे, हुक करण्याचा प्रयत्न, पंचाने मात्र नो बॉल कळवलाय. एक धाव तर मिळाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. पाठीमागे खेळाडू धावतात, प्रयत्न करतात, तिथून 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी कॉल देण्याचा प्रयत्न, परंतु 2+1 एकूण 3 धावा ऍड होणार आहेत. आता स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे किती खेळाडू आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. कल्पेश मात्र यांचं ॲक्युरेट डिसिजन तिथे पाहायला मिळालं आणि नो बॉल मात्र मैदानावरती काउंट केला गेलाय. ह्या गोष्टी शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला खूप या गोष्टीचा विचार करायचा असतो. स्क्वेअर लेग खेळाडूच्या बाजूने पाठीमागच्या दिशेने तुम्हाला किती खेळाडू ठेवायचे आहेत ह्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती अभ्यास करायचा असतो आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून ॲक्युरेट डिसिजन पाहायला मिळालं. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात 1.3 ओव्हर्स 26. फ्रीटचा बॉल पंच दर्शवत आहेत. नो बॉल आहे म्हणून नो बॉल म्हणून इथून पुढचा जो बॉल असेल तो मैदानावरती फ्री हिट आणि फ्रीटचा मारा करण्यासाठी स्ट्राईकरवरती नवनीत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, बॉलला मात्र अडवलं जात आहेत. एक धाव मात्र पाहायला मिळतात, फेकी छान केली गेल्या आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. त्या मात्र धावफलकावरती धावा आहेत नाम्या बॉईज मोरेगाव संघाच्या 27 धावा विदाऊट लॉस आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 27 महत्वाचा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. यानंतर होणारा मॅच देखील खूप महत्वाचा असेल. इथून आपण युचंद्र संघाला पाहिलं होतं विजय संपादन करताना. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय क्षेत्ररक्षक, तिथे मात्र कुठलाही नाही, चेंडू खाली झोन मधून निघून जाईल. सरळ मिड विकेटच्या क्षेत्रामधून सरळ चेंडू सीमा पार. मिल्टा धावा 4, घासपाडा SDL चौकार. मधोमध भरपूर मोठा गॅप होता आणि गॅप मधून बॉलला एक्झिक्युशन करत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. धावा फलकावरती 31, 31 धावा 1.5 चेंडू खेळापर्यंत संपन्न होतोय. प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय 5 षटकांमध्ये सध्या स्क्रीनवरती 85, परंतु 85 नाही 70-75 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाम्या बॉईज मोरेगाव संघ करतोय. बॅकफुटला गेले, बॅटची एज होती, स्पष्टपणे आवाज इथे देखील आला. तिथून मात्र आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवून दिली ती महेशांची. महेश तंबूच्या दिशेने परततील. 2 षटकांचा खेळ आहे तो 2 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 31, 31 धावा 1 गडी बाद. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती असणार आहे. बाकी या 3 षटकांमध्ये मैदानावरती काय घडत आहेत हे आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी जाऊया डीजेकडे. डीजे सुमित यांचं ऐकूयात संगीत. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर अभिषेक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. अभि या नावाने मात्र अभिजित विश्वासराव अभि या नावाने मात्र हा खेळाडू मात्र आपण पाहिला तर फेमस आहेत. नेहमीच आपण अभिला खेळताना पाहिलेला आहे. तोच अभिजित मैदानावरती दाखल झाला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवनीत आहेत. नवनीतनं आतापर्यंत जर नवनीतची इनिंग पाहिली तर नवनीतनं 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या आहेत. एक चांगली इनिंग नवनीतच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्या त्यामध्ये 31, 31 धावा. मागील षटक संतोषचं होतं ज्यामध्ये एक 3 धावा आल्या, 1 रन आली, नो बॉलला 2 आल्या, 1 सिंगल आले, 1 चौकार आला, 1 विकेट आली आणि 1 डॉट बॉल आला. म्हणजे सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. 1 षटकार नाही आला परंतु बाकीच्या सर्व गोष्टी त्या षटकामध्ये आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळाल्या होत्या. डॉट 3, 1, 2, 1, 4 विकेट ह्या सर्व काही गोष्टी मागील षटकामध्ये घडल्या होत्या. हे षटक दोन्ही संघासाठी तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C या 3 प्लॅनना तुम्ही ज्यावेळी मैदानावरती खेळतायत आतापर्यंतचा A प्लॅन आहे तो A प्लॅन सक्सेसफुल आहे नाम्या बॉईज मोरेगावचा. मग दुसऱ्या बाजूला देवेश 444 बॉईज आचवडीचा संघ आहेत. त्यांना इथून आता प्लॅन चेंज करावा लागेल. 3 षटकांमध्ये त्यांना धावा रोखायच्या आहेत आणि धावा अशा शरीर रोखायच्या आहेत जिथून सध्या 31 आहेत. मग 31 इथून 3 षटकामध्ये कमीत कमी त्यांना 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण नाम्या बॉईज मोरेगाव संघ विचार करतोय सध्याच्या घडीला 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल परंतु चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते, झेल मात्र कॅरी केला. आणखीन एक खेळाडू तंबूच्या दिशेने मैदानाच्या बाहेर जातील की नाही त्या गोष्टीची चर्चा आहे तिथून आणि खेळाडू मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जात आहेत. दुसरा विकेट बाद होतोय. नवनीत बॅक टू दी पॅव्हिलियन.
थँक्यू. चांगला कॅच तिथे मात्र कॅरी केला गेला. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने पाठवले गेले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. .31 लॉस ऑफ 2 विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 31 धावा 2 गडी बाद. 31 ला 2 विकेट. अभिजित मात्र आपण पाहतात अजूनही एका बाजूने आहेत. अभि मैदानावरती पाहायला मिळतात. संजू मैदानावरती आले आणि संजूनं पहिल्या बॉलवरती ते मात्र विकेट मिळवून दिल्यात. या संघाचा एक बॅकबॉल म्हटलं तर महत्त्वाचा ठरेल. संजू कांबळे नेहमीच महत्त्वाचा ठरलेला आहे. प्रवीण तरेकर मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल झाला आहेत. तो इन ॲट नंबर क्रमांक 4 वरती आलेला आहे. 4 वरती तो कशा प्रकारे बॅटिंग करेल हे पाहण्यासारखं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा रेडी होत आहेत. या षटकातील हा पुढील चेंडू हाताळण्यासाठी महत्त्वाचा चेंडू मैदानावरती असणार आहेत आणि महत्त्वाचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज संजू पुन्हा रेडी. संजूचा बॉल आहे. शॉर्ट बॉल मात्र पुल करण्याची गरज होती परंतु शॉर्ट पुल नाही केला. तिथून मात्र सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट होती. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आला आहेत. अजूनही आपण पाहिलं तर नारायण उमासरे तिथून आहेत. विजय चव्हाण आहेत. महत्त्वाचे खेळाडू या संघामध्ये आहेत परंतु ते अजूनही पाठीमागे आहेत. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा 31. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये कळलाय. लॉंगॉनचा खेळाडू आहे तो मात्र चेंडूवरती पाहत राहील. चेंडू मात्र निघून जाईल. सरळ सीमारेषा पार. प्रवीण तरेकर यांच्या बॅटमधून आलेला हा SDL गावस्पाडा सिक्सर. 6 रन. बावीस जानेवारी अयोध्येभूमीमध्ये श्रीरामाचा जीर्णोद्धार सोहळा आणि प्रत्येक गावागावामध्ये आपण पाहिलं तर रामलल्लांचा मात्र खास करून तो प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. तिथून मात्र तो आपण पाहणार आहोत. धावा फलकावरती 37. पुन्हा आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळून काढला. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तिथून येतात. बॉलला अडवलं गेलं. फेक करतात छान प्रकारे. एकच धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत होते संपन्न आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 38. 38 2 विकेटच्या नुकसानीनंतर 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. संजू कांबळे या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहेत. त्याच्या मात्र गोलंदाजीवरती एक षटकार आपण पाहिला. 1 विकेट त्याने मिळवून दिली. 1 डॉट त्याने हाताळला. 1 रन त्याने दिली. या षटकातील बॉल क्रमांक 5 हाताळण्यासाठी पुन्हा संजू बॅकफुटला गेले. त्यानंतर मात्र वाट पाहिली आणि आता मात्र चेंडूची वाट देखील लावली. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. आपल्या महिला भगिनींच्या स्वागतासाठी चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2.5 ओव्हर्स 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला फटका धावत केला गेला आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. करंट रन रेट सध्या आपण पाहिलं तर 15.53 चा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. 78. 78 धावा आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोर इथून स्क्रीनवरती दाखवला जातोय. षटकातील शेवटचा बॉल आहे 3ऱ्या. आक्रमण करायचं होतं पुन्हा ते खायचं होतं. पंच मात्र ते समजा थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने निघाला. तिथून मात्र लेग बायचा इशारा पंच परशुराम पाटील सर करतात आमच्या दिशेने. 1 धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. बरोबर पहिल्या 3 षटकांचा खेळ आहे तो 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय आणि 3 षटकानंतर नाम्या बॉईज मोरेगाव संघ जाऊन पोहोचलाय तो 45. 45 धावा 2 गडी बाद. अंतिम शेवटच्या 2 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहेत. उत्तरार्धात मैदानावरती काय घडेल हे आपण पाहणारच आहोत. परंतु त्या अगोदर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया DJ सुमित यांचं संगीत. वेलकम बॅक. सर्वांचा पुन्हा सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDL चषक 2024. सध्या आपण व्यासपीठावरती पाहिलं तर सर्व महिला भगिनी दाखल झाल्यात. गावातील सर्व घासपाडाचे ग्रामस्थ आहेत आणि उद्या हे संपूर्ण व्यासपीठ आहेत ते अगदी आपल्याला फुलताना पाहायला मिळणार आहेत. उद्या घासपाडाचा संघ आई जुदानीचा संघ आहे तो या मैदानावरती मॅच खेळणार आहेत. त्यामुळे भरपूर सारा प्रतिसाद आहे तो मैदानावरती मिळणार आहेत. 3 षटक धावा धावफलकावरती 45.
पहिला बॉल मात्र आपण पाहिला तर चेंडू मात्र तिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि डायरेक्ट हिट जरूर होईल. अभिजितला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अभि बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक मैदानावरती बाद होतो तो तिसरा. धावफलकावरती असताना धावा 45. नाम्या बॉईज मोरेगाव संघाच्या धावा आहेत त्या 45. मैदानावरती आपण पाहिलं तर नारायण उमासरे नारू या खेळाडूची चर्चा आपण सातत्यपूर्वक पाहिलेली आहेत. एक चांगला खेळाडू म्हणून नेहमीच आपण ज्या खेळाडूकडे पाहतो एक शांत संयमी खेळाडू, आक्रमक देखील आहे तो, आक्रमक बॅटिंग देखील नेहमी मैदानावरती करतोय तो खेळाडू मैदानावरती नारायण उमासरे मैदानावरती दाखल होतोय. महाड प्रीमियर लीग झाली होती. महाड प्रीमियर लीग मध्ये एक चांगला खेळ मात्र या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळाला होता. तोच खेळाडू मैदानावरती सध्या दाखल होतोय आणि गेले कित्येक वर्ष नाम्या बॉईज मोरेगाव संघासाठी या खेळाडू देखील आपण खेळताना पाहिलेला आहेत आणि तोच खेळाडू सध्या मैदानावरती दाखल होतोय नारायण. परंतु स्ट्राईक एनवरती जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एनवरती आहेत मिस्टर प्रवीण. महत्वाचे खेळाडू प्रवीण तरेकर ज्यांच्या बॅटमधून एक सिक्सर आपण पाहिलेला 3.1 षटकामध्ये धावा आहेत 45 धावा. षटकातील बॉल क्रमांक 2. फुल टच बॉल. बहुधा टेनिस क्रिकेटमध्ये कोणी सोडत नाहीत. बॉलला मात्र आपण पाहिलं तर सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या डोक्यावरून. चेंडू मात्र निघून गेलाय 6 धाव्यांसाठी. मिल्टा धावा 6. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेलं जाऊन पोहोचत 51. 51 धावा 3 विकेट आफ्टर 3.2 ओव्हर्स. 3.2 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 51 धावा. जिथे आदरणीय नरेश पाटील साहेबांचा बॅनर आहे त्या बॅनरच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. षटकारामध्ये कन्वर्ट केलं गेलं. प्रवीण तरेकर आज मैदानावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नारायण उमासरे नारू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. देवांश 11 441 बॉईज आचोळे संघाला विकेट घ्यावे लागतील. डॉट बॉल त्यांना मैदानावरती टाकावे लागतील. पहिली इनिंग जेवढी महत्वाची तेवढ्यापेक्षा दुसरी इनिंग आणखीन महत्वाची इंटरेस्टिंग आपल्याला ठरताना पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती संघाच्या मात्र आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत त्या 51. 51 धावा 3 गडी बाद. अजूनही विचार केला तर 4 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी असेल. पहिल्या 4 संघांमधून विजय प्राप्त केला तो एनसीसी नारंगी संघानं. मागील मॅच मध्ये अंकुश स्मृती पत्तुपॅकस दत्ताळी जुचंद्र संघाने विजय प्राप्त केला. थोडंसं पुढे आले. डान्सिंग डाऊन ट्रॅक करण्याचा प्रयत्न पंच व्हायला आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करता धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर आता व्हाईटनं मात्र वाढली गेल्यात आणि जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या धावफलकावरती 52. 52 धावा 3 गडी बाद. प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूने मैदानावरती मोठे पटके देखील लगावण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या बाजूने गोलंदाज डॉट बॉल हाताळण्याचा प्रयत्न करतात. विकेट टेकिंग करण्याचा गोलंदाज प्रयत्न करतायत. परंतु रवी कशा प्रकारे लेन पुन्हा टाकतील हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. रवी या षटकातील हा पुढील बॉल. लेग स्टंप मात्र भरकटले गेले परंतु तिथून पाठीमागे छान क्षेत्ररक्षण झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु डायरेक्ट हिट मात्र नाही पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा अंपास करतायत. व्हाईट +1. एकूण 2 धावा ऍड होणार आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ती जवळपास आपण पाहिलं 54. 54 धावा 3 गडी बाद. एक्स्ट्राच्या स्वरूपाने मात्र धावा देण्याचा प्रयत्न होतो. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो 81. 81. करंट रन रेट सध्या जर आपण पाहिलं तर 16.20 चा मात्र सुरू आहे इथून आणि चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला नाम्या बॉईज मोरेगावचा. परंतु देवांश 441 बॉईज आसोळे इथून तुम्हाला पुनरागमन देखील करावं लागेल मैदानावरती. ते पुनरागमन पुन्हा कशा प्रकारे होईल या गोष्टीची आपण चर्चा करणार आहोत. तिसरा बॉल. गोलंदाज रेडी. यावेळचा फटका आपण पाहिलं. खेळण्याचा प्रयत्न सरळ ऑन साइडला कळला. चेंडू मात्र निघून गेला गॅप मधून सरळ सीमारेषा पार. मिल्टा धावा 4. नारायण उमासरे यांच्या बॅटमधून आलेला चौकार. लगावला गेला. 3.3 चेंडूचा खेळ संपला. 58 धावा 58. लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही या इनिंग मधील आपण विचार केला तर जवळपास 9 चेंडूचा खेळ बाकी असणार आहेत. या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर आणखीन एक षटक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जे 5वं षटक असणार आहेत.
चांगली बॅटिंग आतापर्यंत नाम्या बॉईज मोरेगाव संघ जे जे खेळाडू मैदानावरती आले ते मात्र मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती त्या प्रत्येक बॅटरच्या माध्यमातून झाला. धावा त्या फलकावरती 58 धावा. नारायण उमासरे नारू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील बॉल क्रमांक 4 फेस करेल गोलंदाज रवी यांचा पुढील बॉल. बॅकफुटला गेली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्या त्यानं चेंडूला फक्त ढकलून दिलाय. एक धाव मात्र पाहायला मिळतात. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये रेहान दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघाला 70 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. तो 70 धाब्यांचा पाठलाग नाही करू दिला. अंकुश स्मृती पत्तू पॅकर्स दत्ता आणि जुचंद्र संघानं मात्र त्यांना पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं आणि सुरुवातीला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाला एनसीसी नारंगी संघानं पराभूत केलं. फटका छान प्रकारे खेळलाय. उंची जास्त गाठलाय. डिस्टन्स लांबी तेवढी गाठलाय का क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. कुठली चूक होणार नाहीत. चांगला कॅच तिथे मात्र कॅरी केलाय सुमितनं. फलंदाज स्तंभोच्या दिशेने परतेल. आणखीन एक धक्का लागलाय टीमला. प्रवीण तरेकर बॅक टू दी पवेलियन गॉन. प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. प्रवीणनं मात्र खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू उंच उडाला. तेवढा लांब मात्र नाही जाऊ शकला आणि चांगला कॅच कॅरी केला. तिथून आपण पाहिलं तर सुमितनं चांगला मात्र झेल तिथून टिपला गेला. संजू होते. संजू कांबळेनं मात्र झेल कॅरी केला. धावफलकावरती धावा आहेत 59 धावा. 59 लॉस ऑफ 4 विकेट. नाम्या बॉईज मोरेगावचा संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला देवेश 444 आसोळे बॉईजचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. देवांचा संघ देखील चांगलाच संघ आहेत परंतु दुसरी इनिंग बॅटिंग त्यांची देखील पाहण्यासारखी असणार आहेत. या षटकातील शेवटचा बॉल असेल गोलंदाज रवी. रवीचा बॉल खुलव्या टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न करतो तर विजय चव्हाण यांच्यासाठी एक धाव तिथे मात्र घेतले गेला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का तर नाही होणार. एकाच धाव्यावरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. 4 षटकांचे खेळ तर 4 षटकांचे खेळ संपला गेलात आणि 4 षटकानंतर नाम्या बॉईज मोरेगाव संघाने धावा बनवल्यात. 60 धावा 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. या 6 चेंडूमध्ये मैदानावरती काय घडेल हे आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये डीजे सुमित यांना आपण ऐकूयात. थँक्यू. घसपडा चषक 2024 आपण पाहतात. पर्व 4 सीझन 4 सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकामध्ये धावा धावफलकावरती लगावला गेला 60 धावा 4 गडी बाद. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असतील आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होत आहेत. संतोष शेवटचं षटक मैदानावरती हाताळण्यासाठी संतोषांना जबाबदारी दिली गेली. संतोष कशा प्रकारे षटक हाताळतात ते पाहण्यासारखं असणार आहेत. ज्यानं मागील षटक हाताळलं होतं जवळपास 3रं तो संतोष. बॅकफुटला गेले चेंडू हवेमध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. बॉलला मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झाला आहेत. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव्या चेंडूवरती आली. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. आधी प्रोजेक्टर स्कोर दाखवत होता 78 79 तिथून 81. आता प्रोजेक्टर स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो तिथून जवळपास 78. पण 78 बनवायचे असतील तर तुम्हाला इथून मैदानावरती या 5 बॉलमध्ये प्रयत्न करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला देवांश 441 बॉईज आचोळे संघाला धावा मैदानावरती रोखायच्या आहेत. मग अशा श्रेणी संतोषनं मैदानावरती आपण पाहिलं चांगली कामगिरी त्या देखील दाखवायची आहेत. नारायण बॅकफुटला गेले. स्टडम पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कळला गॅपमध्ये. तिथून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. बॉलला मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झाल्यात. एक धाव मात्र पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 62 धावा. 62 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4.2 ओव्हर्स. 4.2 चेंडूचा खेळ संपला. धावा आहेत 62. अंतिम शेवटचे या षटकातील 4 बॉल अजूनही मैदानावरती शेष असतील. गोलंदाज प्रद संतोष समोर विजय. कर्णधार विजय चव्हाण होते मारत तिथून स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नारायण करणार आहेत आणि फलंदाज मात्र आपण पाहिलं तर विजय चव्हाणला विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. विजय चव्हाण बॅक टू दी पवेलियन मध्ये परत आहेत. धावफलकावरती असताना धावा 62 आणि 62 वरती 5वा धक्का आहे. तो 5वा धक्का लागलाय नाम्या बॉईज मोरेगाव संघाला. गॉन.
62 लॉस ऑफ 5 विकेट. विकेट सॅक्रिफाय करावी लागली. पहिला पण ॲक्शन रिप्ले मध्ये तिथून नारायण ओमासर यांना मात्र स्ट्राईक हवी होती. ती स्ट्राईक नारायण यांच्याकडे सध्या आहे, परंतु स्ट्राईक असताना मैदानावरती काय स्ट्राईक करतील का, तिथून हवाई सफर मैदानावरती होईल का, हा प्रश्न प्रत्येकाला आहे. धावा फलकावरती 62 धावा. संतोष आतापर्यंत चांगलं षटक मैदानावरती हाताळलं आहेत. 3 बॉल चांगले फेकले आहेत. या षटकातील चौथा बॉल बॅकफुटला गेलं, त्यानंतर मात्र हलक्याशा हाताने चेंडूला मात्र फक्त गॅपमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी झालात. बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. फलकावरती मात्र धावा पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. हाफ ट्रॅकर बॉल होता. शेवटच्या मोमेंटला चेंडूला फक्त दिशा दिली. गॅप पाहिला, गलीचा खेळाडू होता बरोबर शॉट गलीमध्ये आणि त्याच्या बाजूने मात्र बॉलला ट्रॅव्हल केलं. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आपण पाहिला. धावा 66. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, परंतु चेंडू थांबवेल का, तर नाही थांबणार. हवेच्या जोतावरती चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. नारायण नारू यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक गासपाडा SDL सिक्सर. धावा लगावल्या गेल्या त्या 72. 72 धावा 5 गडी बाद. अंतिम शेवटचा बॉल असेल गोलंदाज संतोष यांच्या षटकातील. 72 ला 5 विकेट आहेत. चांगली बॅटिंग मैदानावरती, दर्जेदार बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग मैदानावरती करत आहेत आणि हार्ड हिटर फिनिशर म्हणून नेहमी या खेळाडूकडे आपण पाहिलेला तो खेळाडू नारायण उमासरे मैदानावरती सध्या स्ट्राईक इनवरती आहे. शेवटचा बॉल खेळेल. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये कळलाय. शॉर्ट फाइंडरचा खेळाडू चेंडूवरती आलाय, त्याने कॅच कॅरी केलाय. फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने जावं लागेल आणि पहिला डाव आहे तो पहिला डाव बरोबर 72 वरती समाप्त झालाय. मैदानावरती लक्ष असणार आहेत ते 73चं. देवाश 441 बॉईज आचोळे संघाला मैदानावरती बनवायच्या 73 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचा आपण धावतो समालोचन नक्कीच ऐकणार आहोत. परंतु पुन्हा एकदा आपण या मॅचची समरी आहेत ती पहिल्या डावाची ती आपण स्क्रीनवरती पाहूयात. मॅच समरीच्या दिशेने गेलो तर नवनीतनं 10 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या. संजू कनोजियानं चांगला कॅच तिथे मात्र कॅरी केला, तिथून विकेट त्याने मिळवून दिली. महेश 4 चेंडूमध्ये 5 धावा, पण महेश यांच्या पाहिल्यात. अभिजितच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा, प्रवीण तरेकरच्या 5 चेंडूमध्ये 13 धावा. शेवटी आल्यानंतर नारायण उमासरे यांच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 16 धावा आल्या आणि विजय चव्हाण 3 चेंडूमध्ये 2 धावा. रुपेश नॉट आउट राहिले. एक्स्ट्रा या मॅचमध्ये 7 एक्स्ट्रा आहेत आणि बरोबर धावफलकावरती 72 बनवल्यात. एक षटक समीरचं ज्यामध्ये 19 धावा थोडेसे महागडे ठरले. संतोषची 2 षटक 24 धावा 2 विकेट. इकॉनॉमी 12ची होती, चांगली षटक हाताळलं. संजू यांचं एक षटक 13 धावा 1 विकेट. इकॉनॉमी होती 13ची आणि रवीचं एक षटक धावा होत्या 15, 1 विकेट त्याने देखील गेली. फॉल ऑफ विकेट 31 वरती 1 होता, 31 वरती 2 होते. हे आपण मैदानावरती पाहिलेले आहेत. सध्या अलेक्स जर पाहिला ना तर जास्तीत जास्त बॅटिंग आहे ती ऑन साईडला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. ऑन साईडला जास्त बॅटिंग केलंय, ऑफ साईडला तेवढे प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आले. फक्त 2 चौकार वगळले तर बाकी जे सर्व मोठे पट गेलेत ते ऑन साईडला मिड विकेट, डी बॅकवर्ड स्कोर लेग, लॉंग ऑन याच दिशेने मात्र जास्तीत जास्त फटके पाहायला मिळालेले आहेत. देवांश 441 बॉईज आचोळे संघाला 30 बॉलमध्ये 73 धावा बनवायच्या आहेत आणि 73 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील द व्हॉइस ऑफ नारंगी, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर आहेत. त्यांना आपण इन्व्हाइट करूयात या 5 षटकांसाठी. एक ब्रेकमध्ये DJ सुमित यांचं सुपरहिट सॉन्ग.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक सर्वांचं मान्यवरांचं स्वागत करूया. व्यासपीठावरती इथे सन्मान सत्कार होईल. त्यानंतर आपण मॅचच्या दिशेने जाऊया. या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय प्रकाश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी प्रकाश पाटील साहेबांना विनंती करून आपण पुढे यावं. आज सन्मान करण्यासाठी आदरणीय दीपेशदा म्हात्रे याला विनंती असेल. दीपेश म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व प्रकाशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. घासपाडाचं आपण ग्रामस्थ पाहतात आणि खास करून जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आदर तिथ्य आहेत. मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व प्रकाशजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जातो. दीपेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अतिथी देवो भव मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आहेत आणि आदर कर्तव्यानं आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान करतोय. थँक्यू सो मच प्रकाश पाटील साहेब. आपण आलात मोलाचं वेळ दिलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. जाऊयात मॅचच्या दिवशी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा ते जॉईन आहेत. तुकाराम मांगेला सर. धन्यवाद धनंजय. आपण म्हणून एकदा मॅचच्या दिशेने जाऊया जिथून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा IDL चषक 2023चा आजचा दिवस आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम नॅमा बॉईज मोरेगावच्या संघाने केल्यात 72 धावा. आता एक मॅच पाहिला आपण 73चा. आता दुसरा 73चा मॅच आलाय. आचोळे टीम 444 आचोळे बाई प्रत्येकाला सांगायचं आहे इथे काही जरी झालं पडलो तरी 72 पण धावा करणार 73 हे सांगायचं आहे प्रत्येकाला. कारण इथून देवांश 444 आचोळे बॉईजचा संघ मॅच स्टार्ट होतोय. संजू स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू संजूच्या बॅटमधनं चेंडू बाउंड्री लाईन जवळ जेल. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. संजू गॉन. पहिला बिग ब्लो. पहिला चेंडू होता नारायण यांचा फुल्लर लेन डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न तिथून केला होता. हवेमध्ये चेंडू खेळला. बॉटम हँडचा वापर जरूर केला पण ताकद नव्हती त्याच्यामुळे चेंडू ट्रॅव्हल नाही झालाय. तिथून विकेट आलाय. आणि जी माहिती आपल्यापर्यंत येते म्हणजे मोरेगावचा दुसऱ्या बाजूला नारायण आहे तो नारू आहे आणि संजू एक चांगले मित्र आहेत. पण आता मैदानावरती होती एकमेकांच्या समोर आमने सामने ज्यावेळेला आले होते त्यावेळेला विकेट प्राप्त केलाय नारायण यांनी. आणि पहिला विकेट बिग ब्लो ज्याला म्हणता येईल तो बिग ब्लो लागलाय. 444 आचोळे बॉयज अर्थात देवांश 11 या संघाला लागलाय. आता नवीन फलंदाज दाखल होता डावकुरे. आताच आपला एक क्लास फलंदाज आकर्षक फलंदाजासाठी परिचित असलेला श्रवण इथून येतोय. इनसाइड एज चांगली फिल्डिंग पाठीमागे यष्टी रक्षकाने चांगले फिल्डिंग केले. इनसाइड एज लागली होती. चेंडू थोडासा वेगानं ट्रॅव्हल होत होता बघा. आतलीकडे ट्रॅव्हल होत होता आणि अक्षरशः चेंडूला रोखलंय यष्टी रक्षकानं. 2 चेंडू व्यवस्थित हाताळले आतापर्यंत नारायण यांनी. व्यवस्थित लेन हाताळण्याचा प्रयत्न नारायण यांनी केला. पहिले 2 चेंडू ऑन द स्टंप. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या बाजूने चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ फिल्डिंग होईल तिथून. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केले जातील. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतं. तिथून एका धावानेच सुरुवात झाले. 73 धावांचा पाठलाग करा. यानंतर सामना होईल चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या समोर असेल अंकुश स्मृती पतुपेकर अर्थात दत्ता अळीचा संघ त्याच्यानंतर खेळताना दिसणार आहे. यानंतरचा मॅच या 2 संघांदरम्यान आपण पाहणार आहोत. लोअर फुट चेंडू पायावरचा होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फील्ड केलं गेलं. एक धावा या चेंडूवरती. एका बाजूला प्रशांत होते दुसऱ्या बाजूला श्रवण ही जोडी मैदानावरती आहेत. सध्याच्याकडे ज्यावेळेला 73 धावांचा पाठलाग करता एका अर्थानं 14च्या वरची सरासरी तुम्हाला राखायची आहे. 15च्या आसपासची जी सुरुवातीला सरासरी राखायची होती ती आता रिक्वायरमेंट 16च्या वरती चाललाय. 2 मोठे फटके किंवा पुढच्या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जो रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे त्याच्या जवळ येईल. बॅटच्या कडेला लागलाय. अजून बॅटच्या मधोमध येत नाहीये. चेंडू फील्ड केला गेला. 1 बाउन्सने गेला. यष्टी रक्षक हातामध्ये चांगलं षटक आतापर्यंत हाताळले ते नारायण यांनी. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केले ते षटकावरती.
73 धावांचा पाठलाग करायचा टीम ट्रिपल फॉर 1 देवांशच्या टीमला. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला, तिथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगलं षटक, जसं षटक पाहायचं होतं टीमला पहिलं षटक तसं नारायणाने हाताळलं. फक्त 3 धावांचं षटक आहे. आता 24 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 24 चेंडू मध्ये करायच्या त्या 70 धावा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. वरती जाऊन पोहोचल्या त्या 24 चेंडू आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रशांत खेळतात 1 वरती, श्रवण खेळतात 2 वरती, तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वेळी होतोय. वेळेवरती सुद्धा लक्ष असू द्या मोरेगाव टीम, कारण टाइम ही महत्वाचा. इथून दुसऱ्या फेरीचा मॅच आहे, त्याच्यानंतर जो क्वालिफाय होणारा मॅच आहे तोही खेळवायचा आहे, त्याच्याकरता वेळ तिथे राहावी. तर आता बघितलं तर 4:12 वेळ आपण घड्याळात पाहतोय. हा सामना संपता 4:30 होतील आणि पुढचा मॅच जर आपण 5:15 पर्यंत जर संपला तर पूर्ण उजेडामध्ये शेवटचा मॅच इथे खेळवला थोडासा वेळ राहील. अभिजित येतोय, नवीन गोलंदाज रेडी होतोय. अकोटाप्याचा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळ. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ 1 2 3 4 SDIL चौकार. अकोटाप्याचा चेंडू होता, तिथून पॉइंटच्या डोक्यावर ठेवला. कव्हर आणि पॉइंटच्या मधलाच्या वरून खेळण्याचा प्रयत्न श्रवणने केलाय. बघा 17च्या वरची तुम्हाला सरासरी जेव्हा तुमच्याकडे आहे तेव्हा एक षटक तुम्हाला 20 22 25 धावांचं येणं आवश्यक आहे. आता येणारं तसं षटक पहिलं हेच आहे का? अकोटाप्याचा चेंडू कट केला, चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. लॉंग चेस फॉर द फिल्डर नाही पोहोचू शकला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. SDIL 4. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, पंच केला, जागा बनवली, जागा खेळली, तिथून क्षेत्ररक्षक होते, बेट केला कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू गेला पाठीमागे निघून चौकाराच्या दिशेने. 2 पैका पाठवाड म्हणून मी श्रवणचा उल्लेख केला होता. एक आकर्षक फलंदाजी करण्यासाठी परिस्थिती असा खेळाडू आहे, त्याच्याकडे सर्व फटके आहेत, कट पुल ड्राईव्ह आणि सध्याच्या घडीला 2 चांगले फटके खेळ आहेत. एक अप्पर कट खेळ आहे आणि एक बॅकफुट पंच. 2 चौकार. 4 इनसाइड एज 3 वेळा असं घडलं. इनसाइड एज लागलाय पाठीमागे. STSच्या हातामध्ये 1 बाउन्सनं चेंडू गेला. निर्धाव चेंडूची संगता होत असताना फुलरलँड डिलिव्हरी होती, खेळण्याचा प्रयत्न होता, तिथून बॅटची आतली कडा आणि चेंडू फील्ड केलं गेलंय, तिथून धाव घेण्याची कुठली संधी नाही. 2 चौकारानंतर चांगला चेंडू हाताळाय अभिजितनं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केलं जाईल या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती. बघा 2 चौकार आता श्रवणनं ठोकल्यात. आता प्रशांतकडे जबाबदारी आहे. आतापर्यंत जर बघतोय गोलंदाजी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. पहिल्या 2 चौकारानंतर अभिजितने स्वतःला सावरले आणि 2 चांगले चेंडू त्यानेही हाताळलेत. आता प्रशांतवरती जबाबदारी आहे. पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं आवश्यक आहेत. तर या रेसमध्ये कायम राहण्यासाठी इथून देवांश ट्रिपल फॉर 1 आचोळ्या बॉईजला कायम तुम्ही ठेवू शकाल. आवाज आला होता, डोक्यावरती हात गेल्यात, कारण तेच आहे की हा कॉट बिहाइंडचा होता. आपण झेल नाही टिपला गेलाय. ST रक्षक होते, STच्या हातांना हा चेंडू निघाला. बघा फुलरलँड डिलिव्हरी बिलकुल बॅटच्या आतल्याकडे लागला होता चेंडू. ST रक्षक झेल नाही टिपू शकले. मागचे 3 चेंडू चांगले हाताळलेत अभिजितनं. शेवटचा चेंडू आहे या षटकातील
या वेळेला नाही चुकवणार. आता ते हास्य सुद्धा आहे याच्या चेहऱ्यावरती, स्माईल आहे. शेवटच्या चेंडूवरती विकेट, शेवटच्या चेंडूवरती आले आहे. गडी 2 षटकांचा खेळ संपलाय. 73चा पाठलाग करताना धावा आहेत धाव फलकावरती 12, 2 गडी बाद 12. देवांश 4-1 आचळे बॉईज. चलो चेक. चलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावा आहेत धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 12, 2 गडी बाद 12 धावा. व्हाईट बॉलचा इशारा तिथून हा झालाय. पहिला चेंडू बघतोय आपण. अलेक्स स्टंपच्या बाहेर चेंडू तिथून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 18 चेंडूचा खेळ राहिला होता. 18 चेंडू मध्ये तिथून आता 60 धावा अजूनही करायच्या आहेत. प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी राखायची आहेत टीमला. 18 चेंडू 60 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर, बराच बाहेर. पहिला लेग स्टंपच्या बाहेर, आता ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला. आता व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. गोलंदाज रुपेश आहेत. तिसरा षटक हाताळण्यासाठी रुपेशला संधी दिलेत कर्णधार टीम नाम्या बॉईज मोरेगावचा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इनसाइड आउट फटका. चेंडू चालाय बॉर्ड लाईनच्या बाहेर. चौकार के षटकार पंच इशारा करतील. इट्स 6 HDL षटकार. थँक्यू. इनसाइड आउटचा फटका तिथून खेळला होता श्रवण, आणि श्रवण चेंडूला दाडला सरला डीप कव्हर रिझर मध्ये बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. 2-3 चांगले फटके आपण श्रवणच्या पाहिलेत म्हणून म्हटलं होतं. श्रवण जवळ ती क्षमता आहे. आता 17 चेंडू 53 धावांचा बाटला करायचा असं नाही की बाटला कोणा नाही, पण त्या क्रमाने तुम्हाला जायचं आहे. प्रत्येक षटकामागे 3 मोठे फटके, 3 बिग हिट. नंबर 1 आणि नंबर 2 HDL सिक्सर. मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. 2 षटकार बॅक टू बॅक, 2 षटकार आतापर्यंत ठोकल्या श्रवण. त्याकरता म्हटलं होतं की तुम्हाला ज्यावेळेला 20 धावांची सरासरी राखायची आहेत प्रति षटकामागे, त्यावेळेला 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये येणं आवश्यक आहे. 6 2 षटकार पाहिल्यात याच्या षटकामध्ये. बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय, चेंडू पाठी मागे, शॉट तडम्यांचा क्षेत्ररक्षक चुकलाय, चेंडू चाललाय बॉर्ड लाईन जवळ फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. कधी हाण मारणार नाहीये.
तुम्ही ज्यावेळेला नेव्हर गिव्ह अप असं करणार, जेव्हा हार मानणार नाहीये ही वृत्ती ठेवणार, तर याही मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करणार. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा मोरेगाव, आपण चांगली पकड बसवले, आतापर्यंत वेल कंट्रोल केले या मॅचला, पण या 2-4 चेंडूवरती जर धावा आल्या तर हा मॅच, हा सामना आपल्या हातून निसटू शकतो. हो, फटका चांगलाय, फटका चांगलाय श्रवणच्या बॅटमधनं, तिथून 6-6-2-4 चौकार. बघू शकता ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बघा, ओहो रीच केला, रीच केला, चेंडू पर्यंत रीच केला आणि कव्हरच्या डोक्यावरनं फटक्याला खेळलाय. चांगला फटका, प्लेसमेंट ही तितकीच चांगली आणि सध्याच्या घडीला श्रवण जो एकाकी झुंज देतोय या मॅच मध्ये. देवांश ट्रिपल 4 आचोले बॉईज कडनं, आणि म्हटलं होतं की तुम्हाला आता 3 मोठे फटके खेळायचे आहेत. 6, 2 षटकार आलेत, 1 चौकार आलेत. या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूवरती 20 धावा आतापर्यंत आल्यात. गोलंदाजसाठी इथून काहीतरी वेगळा करण्याची गरज आहे. तर बॅट्समन श्रवण हे षटक 20 वरनं 25, 25 वरनं 30 धावांचा करण्याचा प्रयत्न करणार. श्रवण स्ट्राईक एंडला, काहीतरी वेगळा गोलंदाज करायची आवश्यकता होती. यॉर्कर डिलिव्हरी आणि तिथून एक खेळी श्रवणची 12 चेंडू मध्ये 29 धावांची आली संपुष्टात. आयडियल यॉर्कर बरोबर लेग स्टंप वरती आयडियल यॉर्कर, तिथून रुपेशने हाताळला होता. जो फलंदाज थोडासा धोकादायक ठरू शकला असता तो मात्र माघारी परतला, पण तो माघारी परताना आपल्या सहकार्याने इथून मॅच मध्ये येऊ शकतो तो आत्मविश्वास त्याने देऊन गेलाय. बघूया तो आत्मविश्वास त्यांना फायदेशीर ठरतोय का. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय संतोष, तिथून पोचलाय मैदानावरती. इक्वेशन बघणं गरजेचं आहे. 13 चेंडूचा खेळ आता इथून उरलाय आणि 13 चेंडू मध्ये करायचे तिथून 41 धावा. 41 रन रिक्वायर इन 13 डिलिव्हरी आतापर्यंत आपण बघतोय या सामन्याच्या दिशेनं. कंपॅरिझन जर केलं तर तिथे 44 होते, इथे 32 आहेत, जास्त फरक नाहीये. पण शेवटला ज्या धावा आल्या त्याच थोड्याशा निर्णायक ठरल्यात. नवीन फलंदाज संतोष याचा समाधान, सॅटिस्फॅक्शन, पण इथे सॅटिस्फॅक्शन नाही राहायचं आहे, सॅटिस्फाय नाही राहायचं आहे, समाधानी नाही राहायचं आहे. तर तुम्हाला इथून काहीतरी वेगळा करायचा आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका खेळला तर पुढच्या 2 षटकामध्ये समीकरण थोडंसं हलकं होईल. आणि शेवटच्या चेंडूवरती अजून एक विकेट, अजून एक डॉट बॉल रुपेशने हाताळला तर मॅच थोडासा लांब जाईल आचोळेच्या संघाकडनं. नेमा बॉईजचा गोलंदाज तर रेडी होतोय. इनसाइड ईस्ट, पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे निघून गेलाय. शॉर्ट पॉइंट लेग रिझर्व मध्ये फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहे फलकावरती 33 आहेत. 2 षटक आहेत आणि मागचा मॅच जसा होता 12-40चा, हाही मॅच आलाय. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. एक गीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. चेंडू 40 धावा आणि सध्याच्या घडीला मैदानावरती ललिन पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे, ललिन पाटीलजी आपल्याला विनंती आहे ज्याकडनं आपण व्यासपीठावरती यावं. आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा येतोय ज्यानं पहिले षटक 3 धावांचा तळलंय तो गोलंदाज नारायण गोलंदाजीला सज्ज झालाय. आणि दुसऱ्या बाजूला संतोष आहे. संतोष आणि अमित ही जोडी मैदानावरती 12-40. पुढचे 4 चेंडूवरती 15-18 धावा नाही आल्या तर मॅच फार कठीण होईल. चांगली गोलंदाजी तिथून नारायणची. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. आता 11 चेंडूचा खेळ उरलाय. 11 चेंडू मध्ये 39 धावा करायचे आहेत.
11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 39 धावांचा अजूनही पाठलाग करायचा. टीम देवांश 4-4-1 आचोले बॉईज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी, हरकल्यान डिलिव्हरी. तिथून नारायण हाताळतोय आणि अशाच सणाला तीच गोलंदाजी. या असं क्षण आहेत, या क्षणाला तुम्हाला अशीच गोलंदाजी हाताळायची आहेत. आणि नारायण व्यवस्थित बरोबर यॉर्करलँड डिलिव्हरी हाताळतोय. अंकुश स्मृती पतू बेकर दत्ताळी जुचंद्र संघ कॅप्टन आपल्याला रेडी राहायचं आहे. यानंतर मॅच होईल या चालू सामन्यातील विजेता आणि दत्ताळी संघ. अपील जरूर झालाय पण थोडा वर होता. ओ सरळ एस्टनवरती नेम साधला आहे. पायचीचा अपील जरूर झाला होता पण त्यानंतर फॉलोथ्रूमध्ये फील्ड केला गेला आणि थोडं सरळ एस्टनवरती फेक करतोय नारायण. विकेट गमावलाय टीमनं आचोळेच्या. बघा कशा पद्धतीने बाजूला खेळण्याचा प्रयत्न. अपील दूर झाला पण थोडा वरच्या बाजूला चेंडू लागला होता. पंचांनी तेच सांगितलं हाईट फॅक्टर होता पण गेले नारायण तिथून चेंडूपर्यंत आणि सरळ एस्टनवरती फेक आणि धावाच्या स्वरूपात विकेट प्राप्त झालाय. नऊ चेंडू आणि 38 धावा. चेंडू हवेमध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली टिपला जाईल. अजून एक विकेट प्राप्त केलाय टीम मोरेगावच्या संघानं. बॅक टू बॅक आपण बघतोय. दुसरा विकेट एक धावाच्या स्वरूपात त्यानंतर झेलबादच्या स्वरूपात विकेट गमावलाय. 8 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय ऋतिक. 8 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावफलकावरती बघितलं 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावफलकावरती 35-73 धावांचं लक्ष हे नाम्या बॉईज न ठेवलं होतं. ऋतिक स्ट्रायकर इनला. दत्ताळे टीम कॅप्टन आपण या टॉस कव्हरच्या दिशेने आपण यायचं आहे. चला वेळ मोरेगाव जास्त आपण वेळ नका घेऊ. तर एक मॅच अजून दुसऱ्या फेरीचा त्याच्यानंतर क्वालिफायरचा मॅच असे 2 सामने यानंतर खेळवायचे आहेत. पायावरती चेंडू आदळला. अपील झालाय आणि लेग बुफरचा अजून एक विकेट प्राप्त केलाय नारायण. छोटे बच्चे का म्हणे काय डान्स आहे. 1 नंबर डान्स. आज संडे आहे त्याकरता नन्हे मुन्ने राही भरपूर आलेत आपल्या मैदानावरती. छोटी चिल्लर पार्टी भरपूर आली आहे आणि त्यांनाही एन्जॉय करायला मिळते. 7 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सागर. आकोटाप्याचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती सागरनं बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडूला खेळलाय. पुलचा फटका आहे. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सरळ सीमारेषे पार. षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय. सिक्सर. 6 चेंडूचा खेळ आहे आणि इथून 6 चेंडूमध्ये करायचे त्या 32
धावा. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता सुमित एक चांगली खेळवृत्ती दाखवतात आणि सुमित कॉट बिहाइंडचे विकेट 7वा विकेट देवांशनं गमावलाय 41 वरती. आता 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. एक अष्टपैलू खेळ, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहिलाय तो मोरेगावचे नॅमा बॉईज मोरेगावच्या संघाने एक ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय आणि या सामन्यावरती पकड घट्ट बसवलेली आहे. नवीन फलंदाज दाखल होतोय आकाश. 5 चेंडू आहेत, 5 चेंडूची जवळपास औपचारिकता या मॅच मधली बाकी आहे. औपचारिकता बाकी है, यह मैच नहीं जीत सकते लेकिन एंटरटेनमेंट बिल्कुल करेंगे. समोरच्या दिशेनं बिग हिट, सिक्सर, षटकार. पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेनं तिथून सिक्सर ठोकलाय. पहिल्या चेंडूवरती सिक्सर ठोकलाय. धावा फलकावरती 47. चेंडूच्या वेगात बदल करण्याचा प्रयत्न केला होता, तिथून मिस केलं होतं पाठीमागे आणि इथून बघा अंपायर कडे इशारा, 1 धाव आहे. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 3 चेंडूचा खेळ आता पूर्ण राहिलाय. 22चा इशारा पंचाकडनं झालाय. तीन चेंडू आता स्ट्रायकर एंडला सागर आलाय. सागरनं सुद्धा एक षटकार ठोकलाय, एक षटकार आकाशनं ठोकलाय. 8 आणि 9 नंबरचे फलंदाज मैदानावरती आहेत. स्लाइस कव्हर्ड स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. फील्ड केला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय सागर. स्ट्राईक आपल्याकडे राखायचे सागरला, कारण आता इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. पुढच्या 2 चेंडूवरती 1-2 मोठे फटके खेळू, म्हणून म्हटलं यहाँ से मैच नहीं जीत सकते लेकिन एंटरटेनमेंट कर सकते हैं. 2 चेंडू 23 ची आवश्यकता आहे. एंटरटेनमेंट करू शकतात सागर. कहा थे आप, हीच चर्चा चालू आहे प्रेक्षकांमध्ये. कुठे होता आपण? चेंडू गेला सर बॉल लाईनच्या बाहेर, सिक्सर. दोन मोठे फटके सागरने केले. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू चला बॉल लाईन जवळ फील्ड केला जाईल. क्षेत्ररक्षक तिथून आलेत आणि मॅचला जिंकलंय टीम नॅमा बॉईज. मोरेगावच्या संघाने सामन्याला जिंकलंय. टॉस केला जाणार आहे 2 संघादरम्यान. एका बाजूला नॅमा बॉईज असेल मोरेगावचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अंकुश स्मृती पत्तू पॅकर
दत्ता आणि जुचंद्रचा संघ या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीचा मॅच होईल. टॉस होईल त्यानंतर मॅचच्या दिशेने आपण येणार आहोत. हा मॅच जिथे 73 धावांचं आव्हान ठेवलं होतं 15 धावांनी मॅचला जिंकलंय नॅमा बॉईजनं. थँक्यू. मॅच समोर बघा 72 धावा केल्या त्याच्यामध्ये नवनीतचे 23, नारायणचे 16 धावा, प्रवीणचे 13 धावा, अभिजितचे 6 धावा, 2 विकेट संतोषच्या नावावरती, 1 विकेट रवी आणि संजूच्या नावावरती. मागडे ठरले समीर आणि पाठलाग करताना श्रवणची 29 धावांची इनिंग. सागरचे शेवटच्या क्षणी केलेले